महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चक्क दोन्ही शिवसेना एकत्र देखील आलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या। या दोन्ही शिवसेनेच्या सोबत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही महाआघाडीची स्थापना करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं। याच निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला येण्याचं आवाहन सोपल यांनी या पोस्टरच्या माध्यमातून केलं। या पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचाही फोटो दिसून येतोय। त्यामुळे या महाआघाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत। तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार आहे। राज्यभरामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की काही जरी झालं तरी देखील एकाच नगरपालिका जिल्हा परिषद नाही आली तरी चालेल, पण ज्यांनी आपला पक्ष फोडला, आपल्या विरुद्ध एवढा हा जो षडयंत्र केला, अशा लोकांबरोबर जाणे नाही। नाही, आता दिलीप सोपलजी ज्येष्ठ नेते आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी निश्चितपणे पक्षप्रमुख स्वतः बोलतील किंवा त्यांचंही काही बोलणं झालं असावं। झाला नसेल तरी देखील मला वाटते त्याच्याबद्दल ते अजून स्पष्टता बोलतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशा पद्धतीनं तिथं निवडणूक लढवण्याचा निर्णय झालेला आहे आणि आज संध्याकाळी मीटिंगसुद्धा होत आहे। अशा पद्धतीचं मला निरोप आल्यामुळं काकडेंच्या मार्फत मी म्हणलं की अशा पद्धतीच्या युतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे कदापि मान्यता देणार नाहीत आणि अशा पद्धतीचं जर तुमच्या लोकल लेवलला काही झालेलं असेल तर त्याला त्वरित तुम्ही वरिष्ठांची मान्यता घ्या। जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये। त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना 6 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा केलेले आहेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जयभाऊंच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली, त्यामुळं या ठिकाणी कुठलीही काळजी आम्हाला वाटत नाही। निश्चितपणानं आमचा जसा बाजार समितीला निकाल लागला, निकाल जनतेच्या आशीर्वादानं आम्हाला मिळाला, त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणानं येतील। बार्शीतील समीकरणावर संजय राऊत यांनी काय भाष्य केलं आपण तेही पाहूया। एक सर्व पक्षीय आघाडी, त्याच्यामध्ये ती अमुक नगर विकास आघाडी झाले, त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे। शिंदे गटाशी थेट तिथे संबंध आलेला नाही। सगळ्यांनी मिळून तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध एक आघाडी केली आहे। त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही सामील आहेत, डावे सामील आहेत। अनेक लेवलला जर समजा भाजपला बघा आम्ही शिंद्यांशी युती केलेली नाही आहे, परत मी सांगतोय आणि मला तुम्ही किती त्याच्यावरती प्रश्न विचारले उत्तर तेच देणार। माझा प्रश्न, स्थानिक आघाड्या अशा होत असतात, नगरपालिकामध्ये होतात, विधानसभेला होतात, लोकसभेला होतात, त्याच्यामध्ये आपल्याला किनाऱ्यावर राहून चालत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।